शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की तुम्हाला तुमचा पिकाचा पीक विमा मिळणार आहे की नाही. जर तुम्ही तुमच्या पिकाचा विमा भरला असेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी नवनवीन माहिती येत राहील. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडे आपण आपली पीक विमा भरलेली पावती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपल्या पीक विम्याचं स्टेटस चेक करू शकतो. यामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे की नाही, का त्याच्यात काही अडचण आहे, हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यासाठी तुमचा मोबाईलवरती जाऊन Google Chrome ओपन करायचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम प्रधानमंत्री फसल विमा योजना अशी एक वेबसाईट टाईप करायची. शॉर्टकटमध्ये तुम्ही pmfby.go.in असं तुम्ही टाईप करून तुमच्यासमोर एक असा डॅशबोर्ड ओपन होईल. असा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला खाली असे 6 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये आपण आपल्या पीक विम्याचे ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकतो, की जेणेकरून आपल्या पीक विमा भरल्यानंतर आपण त्यामध्ये काही स्टेटस वगैरे किंवा काही त्रुटी वगैरे आहे की नाही चेक करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस असं बघायचं आहे बॉक्स, त्यावरती क्लिक करून घ्यायचं. यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला बघा विचारलेला आहे रिसिप्ट नंबर, म्हणजे आपल्या पावतीवरील तो नंबर इथं टाकायचा आहे. पावतीवरला नंबर टाकून झाल्याच्या नंतर बाजूला हा कॅप्चर कोड आहे. हा कॅप्चर कोड आपल्याला जसा तसा त्या त्याच्या खालील बॉक्समध्ये टाकायचा आहे. कॅप्चर कोड टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला चेक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. ह्या बघा, आपण कॅप्चर कोड आणि ॲप्लिकेशन रिसिप्ट नंबर आपण टाकून घेतला आहे. त्यानंतर आपण चेक स्टेटस यावरती क्लिक करू. काही वेळातच आपल्यासमोर एक असा डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये बघू शकता, आता इथं हा 2024चा पीक विमा मी भरलेला आहे. तर यामध्ये आपल्याला एक नंबरला ॲप्लिकेशन सबमिटेड, म्हणजे आपण पीक विमा भरला आहे तो व्यवस्थितरित्या सबमिटेड झालेला आहे. आपण जे शासनाला पेमेंट भरले त्याचं पेमेंट स्टेटस बी सक्सेसफुल दाखवत आहे, जेणेकरून आपलं जे ₹1 ₹4 आपण जे पेमेंट भरलं आहे ते शासनापर्यंत गेलं आहे. त्यानंतर आता माझ्या पीक विम्याचे तुम्ही इथं बघू शकता व्हेरिफिकेशन पेंडिंग, म्हणजे अजून तो ॲप्लिकेशन स्टेटसला पीक विमा गेला नाही, कारण हा पीक विमा आहे आपला फळबागाचा. तर तुम्ही इथं पाहू शकता आपलं वर्षसुद्धा 2024 आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला तिन्ही बॉक्स असे राईट क्लिक झालेले पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला 100% तुमचा पीक विमा येणार आहे. त्यानंतर तुम्ही खाली इथं रिसिटे आपल्याला तिन्ही ऑप्शन जर सिलेक्ट झालेला असेल तर आपल्याला पीक विमा येईल. आपले अजून डिटेल जाणून घेण्यासाठी आम्ही दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला काही त्रुटी वगैरे आली असेल तर तुम्हाला त्याच्यातील निदान काय मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रमाणे आपण आपल्याला पीक विमा मिळणार आहे की नाही याची माहिती जाणून घेऊ शकतो, तेही तुम्ही मोबाईलवरून. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी, शेती आणि शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात आधी आमचा व्हिडिओ येईल. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.